राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय गुरु तुकाराम महाराज की जय। ब्रह्मनिष्ठ गुरुवर्य रंगनाथ महाराज की जय। श्री विनायकं गुरुर्नौमि, साखरे नाम विश्रुतम्, येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंश विख्यातं ज्ञानदान परायणं, विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धविमुक्तये। श्रीरङ्गनाथं गुरुराजवर्यं, मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं, प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। तो आनंद सत्य प्रकाश, विभो आणि आधार नाम रूपास, बुद्धी न जाणे आणि जाणे ही त्यास, तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती, जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती, सूर्य चंद्र वरुण यम मिरविती, देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन, मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करुणा, नित्याभान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत, वरी दोई ठाई ना सर्प जगत, ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीची आशी। पुण्य पुरुषी सदैव निष्काम, बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्माप्त काम, तरी न मन कवना करावे म्या। जयाचे केलिया स्मरण, तया विद्येचे होय अधिकरण। ते वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता। चला विचार सागर। तरंग चौथा, परिचय 17वा। कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी, कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी शंका आणि समाधान। कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी, कल्पित काय आहे आणि अधिष्ठान काय आहे, उपाधी काय आहे, हे जे शब्द आहेत, या शब्दांचं यथार्थ रूपानं ज्ञान करून घ्यावं लागतं। या शब्दांचा अर्थ हा बिनचूक कळावा लागतो। हा बिनचूक अर्थ सहसा श्रवण करूनही कळत नाही, कारण आम्ही अनेक श्रवण करते पाहतो, पण त्यांना या शब्दांचे अर्थच कळत नाही। आणि श्रवण केले असं म्हणून तर सांगतातच, पण जर अधिष्ठान कळालं,
कल्पिताचं अधिष्ठान जर कळालं तर कल्पिताचं उपादान कारण हे कळतं. उपादान कारण कळायला कठीण आहे, पण कल्पिताचं अधिष्ठान कारण कळायला आहे सोपं आहे. कारण अधिष्ठान कारण हे तसं पाहिलं तर त्याचं मूळ स्वरूप व्यापक आहे आणि ते सदा प्रत्यक्ष असतंय. ते कसं आहे, सदा प्रत्यक्ष असतं पण प्रत्यक्ष होत नाही. प्रत्यक्ष असलेलं कळत नाही, होत नाही याचा अर्थ काय, कळतच नाही. आता ते अधिष्ठान कारण व्यापक असून कळत नाही आणि उपादान कारण हे संकुचित असून तेही कळत नाही. आता हे संकुचित आहे, लहान आहे, बारीक आहे म्हणून ते कळू नये हे साहजिक आहे, पण हे व्यापक आहे ते तरी कळावं ना. गुरुजीने एक दृष्टांत सांगितला होता, हे सांगता वेळच आठवला म्हणून सांगतो. म्हणले आपल्या राज्यामध्ये सालकरी गडी मिळत नाहीत म्हणून दुसऱ्या राज्यातले सालकरी येतात आणि मग तिकडून येता वेळेस ते सोबतच येतात. ते दोघंही कामासाठी लागतात, पण एका जागेवर त्यांना काम मिळत नाही म्हणून दोन्हीकडे त्यांना राहावं लागतं. आता त्यामध्ये दोन्ही चांगले होते, तसे काही व्यसनी नव्हते, दोघंही चांगले होते. पण एक जणाचा मालक आणि मालकीन हे इतके त्याला काम सांगायचे, त्याला ठेपच खाऊ द्यायची नाही. मालक काम सांगणं झालं की मालकीन म्हणे तुला दिवस पडाय त्याचे काम पुन्हा बघ, मला आधी दळण आणून दे, 2 घागरी पाणी आणून दे, दुकानावरच जाय. मालकीन तसं म्हणायची, तुला तिचे काम करायला हो हे मग आधी काम कर आणि पुन्हा त्याचं बघ. हे म्हणायचं आता त्यानं काम सांगितलेलं ते करायचंच राहिले, आणि ते करायच्या अगोदर ही मालकीन काम सांगायची. ते कटाळून गेलं, दमच मिळाला ना त्याला, खुश मिळाला. 6 महिने काढले त्यानं. आता ते कस तरी जरा इमानदार होतं, हे होतं म्हणून टिकलं ते. पण आता मनुष्य कटाळत असते कामाला, बरं का, कामाला कटाळते आणि हे मालकाला कळावं आणि एका त्याला म्हणावं काय करू नको आज, काय नाही बसून राह म्हणावं ना असो. पण तिचे मालक तसे नव्हते ना, एकावर एक काम सांगणारी दोघं, मालकीन बी तशीच. मग त्याला कटाळाच आला. ते म्हणला मग आज खाड आहे, मला आज माझ्या मित्राचे तुम्हाला जेवायला सांगितलंय, बोलणं नाही, भाषण नाही, काय नाही, पण खाडा करायचा होता. बरं म्हणले जाय. म्हणले कवाच करीत नाही, कसं नाही तरी म्हणा. हे गेलं आणि तिथं ते दुसरा मित्र त्याच्या संग एक आलेला होता, त्याच्या इथं गेलं. आता तिथं गेलो काय ह्यामुळं, तिथं गेल्या हे उसरमा तिथं काढायचा, मग मालक असा आहे, मग मालक तसं, हे सांगावं म्हणून. हे का नाही, जर तितकं ते आपली गुळणी जर अशी टाकली कुठं तर जर बरं वाटत आहे, म्हणजे मळमळी थोडी कमी होती. तिथं गेलं तर मग ते घरीच होता. मग गप्पा छपा चहा पाणी झाली. मग ते म्हणला कस काय आलास, खाडा दिसायलाच. ते म्हणला काय सांगू. सांगितलं त्यानं ते सगळं पहिलं. तो काम सांगतोय तेव्हा मालक, आणि त्याचं काम व्हायच्या आधी मालकीन म्हणती मग हो काम कर. खटाळून गेलो म्हणला. त्याच्यानं म्हणला जर सांगतो याकडे आलो, येळभर आता बसतो आणि सांच्या पारी जातो. पण म्हणला तो कसं काय, तो मालक कसा आहे, तुझी मालकीन कशी आहे. ते म्हणलं हा बाग मी तुला इमानदारीनं सांगतो, 6 महिने झालेत अजून मालकच मला दिसला नाही.
अजूक मला मालक दिसलाच नाही कोणता आहे आणि कसा आहे, तर मालकीन कव्हा दिसाव? कशामुळे सांगितलं होतं? अधिष्ठान आणि उपादान. अधिष्ठान व्यापक असून सुद्धा ते दिसत नाही. कळत आहे पण दिसत नाही. मग कळत आहे तर कळाव तरी ना, ते बी कळाना. तर ती मालकीन कवा कळावी, ती उपाधी कवा कळावी? कसा दृष्टांत आठवला काय माहित नाही हो, पण आठवाला इथं बसलं की आठवाला. गुरुजी एवढं सांगायचे की सांगायच्या अगोदर काय सांगावं लागतंय हे त्याला कळत होतं. आता इथं आपणाला शंका काय सांगितली, शंका कशी घेतली? अधिष्ठानाविषयी घेतली. पण अधिष्ठानाचं ज्ञान असलं तर शंका घेता येईल ना. हो, तसं मग शिष्याला अधिष्ठानाचं ज्ञान आहे की नाही? त्या अगोदर त्यानं त्या अधिष्ठानाचं ज्ञान हे तर करून घेतलंयच, उपादानाचंही ज्ञान करून घेतलंय. अधिष्ठान कारण, उपादान कारण हे जे कार्याला कारण आहेत, कार्याला कारण कोण आहेत? हा, अधिष्ठान कारण आणि उपादान कारण हे दोन कारण कार्याला कारण आहेत. कार्यरूप असणारं जगत हे जगत कार्यरूप आहे आणि ह्या कार्याला कारण माया म्हणजे अविद्या आणि चैतन्य म्हणा. मग ते चैतन्य आणि त्या चैतन्याचा विवर्त हे का नाही, आणि मायाचा परिणाम, हे असं कार्य घडल्यामुळं या कार्याची उत्पत्ती झाली है का नाही. मग हे कार्य जे उत्पन्न झालेलं आहे या दोघांपासून, हे व्यक्त आहे का अव्यक्त आहे? व्यक्त रूपाला आलंय. कार्य कसं झालंय हे, आणि ह्या कार्याचं कारण कसं येतं बघा. म्हणून तर अन्यथा रूप म्हणलंय दोन्ही मध्ये. कारण परिणामाचा समान स्वभावान जरी असला तरी विवर्ताचा विपरीत स्वभावाने. जर खोडावर पुरुषाचा भ्रम झाला, खोडावर, तर खोड हे व्यावहारिक सत्यातलं आहे आणि पुरुष है का नाही अन्यथा रूप. हे जे अन्यथा रूप दोघाचं एक जरी असलं तरी दोघाचं कार्य एक आहे, म्हणून अन्यथा रूप एक मानावं लागायले. पण त्या दोन्हीच्या उपाध्या वेगवेगळ्या आहेत. कार्याच्या, कारण तिथे किती कार्य झाले तर दोन, नाम आणि रूप हे का नाही. मग नामाची उपाधी, नामाची म्हणजे रूपाची आणि ज्ञानाची, ज्ञानाची उपाधी उपादान कारण, उपादान कारण अंतःकरण, आणि त्या अंतःकरणाच्या स्थित असणारं जे चैतन्य त्याला अंतःकरणोपहित चैतन्य म्हणायचं. आणि त्या चैतन्याच्या आश्रित असणारी अविद्या हे की नाही, ती अविद्या
त्या सर्पाच्या ज्ञानाला म्हणजे त्या रूपाच्या ज्ञानाला कारण आहे आणि सर्पाला रूपाला कारण रुजुपैत चैतन्य जे आहे त्या चैतन्याचे आश्रित असणार अविद्या ही त्या रूपाला कारण आहे. आता या ठिकाणी एक उपादान एकाचं उपादान बाहेर आहे आणि एकाचं उपादान आत आहे, पण अधिष्ठान दोन्हीच्या ठिकाणचं है का नाही? कारण चैतन्यामध्ये भेद आहे का? अहो शेजारच्या नळाला पाणी येणार आणि आपल्या घरच्या नळाला पाणी येणार, पाणी एकच आहे, त्यात टाकीतलंय. तसं एकाच चैतन्याची उपाधी भेदानं भेद झालेले हे की नाही? म्हणून जे कार्यरूप जगत आहे ते जरी व्यक्त स्वरूपाचं असलं, ते प्रतीतीला जरी येत असलं, पण त्याची जी कारणं आहेत ते अव्यक्त स्वरूपाचे आहेत. अविद्या दिसती का? आणि चैतन्य आतापर्यंत कोणाला दिसलं का? कारण चैतन्य हे पारमार्थिक सत्ता त्याची असल्यामुळं ते व्यावहारिक इंद्रियापासून त्याचं ज्ञान होत नाही. इंद्रियाची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक सत्ता आहे. म्हणून चैतन्याचं ज्ञान ह्या इंद्रियानं होत नाही. बरं, मग ते हिची जी उपाधी आहे त्या उपाधीची सत्ता ती कशी आहे? आणि मग ती तरी दिसावी ना, कारण सत्ता भेद झाली ते दिसत नाही, हे इंद्रियानं दिसत नाही. मग तुम्ही म्हणता रज्जूवर उत्पन्न झालेला सर्प हा प्रातिभाषिक तुम्ही सांगता, तो कसा दिसतो? कोणाला दिसतो? कोणाचं ज्ञान आहे ते? जे प्रातिभाषिक सत्यातले पदार्थ ज्ञात होतात हे कुणाला होतात? साक्षीला होतात का प्रमात्याला? ऐकलं नाही असं वाटायलंय का कवा? हा है की नाही? साक्षी भाषेत म्हणून सांगितलेलं आहे. स्वप्नाचा द्रष्टा कोण आहे? म्हणजे स्वप्नातले पदार्थ हे कसे येतं? साक्षी भाष्य येतं. सुख दुःख हे कसे येतं? है की नाही? मग ते प्रातिभाषिक जे पदार्थ आहेत हे साक्षी भाष्य असतात, म्हणून ते इंद्रियजन्य म्हटलं नाही त्याचं द्या. इंद्रियजन्य म्हणतो डोळ्यानं, मग भ्रम व्हायला ना पाहिजे होता. दोरीत दिसायला पाहिजे होती, सर्प का दिसला? इंद्रियानं त्याचं ज्ञान होतंय म्हणल्यावर ते इंद्रियानं होत नाही. वाटतंय आपणाला पण ते इंद्रियानं होत नाही. पहिली गोष्ट, इंद्रियाला ज्ञानच होत नाही. जरी इंद्रियानं झालं तरी ते कोणालाच होत आहे. पण आता ही कशी तरी व्यवस्था लावायची म्हणून त्याची तरी तिथं सांगावं लागत, इकडे तिकडं काय करा येत नाही. जर मालकाच्या खिशातले पैसे काढायचे बायकून आपल्या पिशीत ठेवायचे मांडल्यावर इकडे तिकडं करायचं नाही. नवऱ्याला का आणायचं काय सांगितल्यावर काय ना आणीन ती, इकडे तिकडं करायच नाही. घेतले तर विचारून घ्यावं लागते ना. तसं विचारून सांगितलेलं तसं तर इंद्रियाला ज्ञान, कारण इंद्रिय जड आहेत आणि जडाला ज्ञान होत नसतंय. म्हणून जे चेतन स्वरूप असतं त्याला ज्ञान होत असतं. म्हणून साक्षी चैतन्य रूप आहे म्हणून त्यालाच ज्ञान होतंय. व्यावहारिक सत्यातलंही त्यालाच होतंय
आणि प्रातिभाषिक सत्तेतलंही फक्त उपाधी भेदानं होत आहे. असं शिष्याला ज्ञान झालंय. विवर्त आणि परिणाम सांगता वेळस अधिष्ठानाचं ज्ञान झालंय, उपाधीचं झालंय, त्यांचा संबंध कसा होतो आणि त्या संबंधापासून कार्याची उत्पत्ती कशी होते, हा सगळा ढाचे त्याच्या लक्षात आलाय. आता आलाय, पण त्याच्यामध्ये त्याला शंका झाली, संशय आला. कारण आतापर्यंत गुरुजी रज्जू अधिष्ठान सांगत होते. कशाला? आहे का नाही? मग आता आपल्याला चैतन्य का म्हणून सांगायले? तू काल शंका वाचून दाखवली होती ना. अहो, सर्प व त्याचे ज्ञान ही मिथ्या आहे. सर्प आणि त्याचं ज्ञान हे कसं आहे? मिथ्या आहे, वास्तविक सत्य नाही. कारण रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होती. सर्पाची निवृत्ती झाली की त्याच्या ज्ञानाची बी निवृत्ती होती. म्हणून सर्प आणि त्याचं ज्ञान हे मिथ्या आहेत हा निश्चय झालाय. पण मिथ्या सर्पाचे अधिष्ठान रज्जुपैत चैतन्य. रज्जुपैत चैतन्य कशाचं? मिथ्या सर्पाचं. आणि त्या सर्पाच्या ज्ञानाचं अधिष्ठान अंतःकरणमय साक्षी चैतन्य, असं तुम्ही सांगितलं. आणि रज्जू अधिष्ठान नाही, रज्जू अधिष्ठान नाही असंही तुम्ही सांगायला. रज्जू अधिष्ठान नाही म्हणून सांगायला. आणि अगोदर सांगत होता. आणि प्रतीती मात्र सर्पाला, आम्हाला सर्पाचं अधिष्ठान ही प्रतीती कोणाची यायली? दोरीची यायली. आम्हाला वाटेल दोरीच आहे अधिष्ठान सर्पाचं. कारण अधिष्ठान रज्जू असल्याची आहे प्रतीती. तेव्हा चैतन्य अधिष्ठान कसे ते समजून सांगा. कारण तुम्ही आतापर्यंत जे सांगितलं होतं रज्जू अधिष्ठान सांगितलं होतं आणि रज्जूच्या ज्ञानानं सर्पाची निवृत्ती होते असं तुम्ही सांगितलं. मग आता तुम्ही अधिष्ठान रज्जून सांगता काय सांगायला? रज्जुपैत चैतन्य सांगायला. आता हे पहा, अगोदर जे रज्जू सांगितली अधिष्ठान म्हणून, तर ती का सांगितली? आणि आता अधिष्ठान कारण सांगायले. रज्जुपैत चैतन्य अधिष्ठान कारण सांगायले. ते आता असा बदल का केलाय? हा बदल नाहीच. हा बदल हे ऐकणाऱ्याला वाटतंय, ज्ञान व्हायच्या अगोदर तसं वाटतंय हा बदल आहे म्हणून. पण हा बदल नाही. अधिष्ठान रज्जू सांगितली काय आणि रज्जुपैत चैतन्य सांगितलं काय? अहो, असं कसं? रज्जू व्यावहारिक सत्तेतली आणि चैतन्य पारमार्थिक सत्तेतले. बदल दिसायतलाय ना, कारण अनुभव दोरीचा आहे अधिष्ठान म्हणून. आणि मग अगोदर तुम्ही सांगितलं हे दोरीचं अधिष्ठान सर्पाला, मग आता तुम्ही चलत चलतच विषय काऊन बदलला? असं शिष्याला शंका आली. गुरुजी म्हणले, तुला शंका होणं हे साहजिक आहे. कारण ज्ञानाच्या अगोदर काय शंका होईल हे काय सांगता येत नाही. ज्ञान व्हायच्या अगोदर काय होईल म्हणून काहीच सांगता येत नाही.
गंगाला पाणी आले ना आपण कलेतून पलकड चाललो, ते पलकड जाऊस तर काय होईल? तस ज्ञानाच्या अगोदर काय शंका होती काहीच सांगता येत नाही. मग इथं त्याला अधिष्ठानाविषयी शंका झाली की अगोदर रज्जू अधिष्ठान सांगत होते आणि आता रज्जुपैत चैतन्य अधिष्ठान सांगायले तर. आणि मग त्यानं सांगितलं ही तुम्ही ज्ञानाला अधिष्ठान आणि सर्पाला अधिष्ठान हे वेगवेगळ्या ठिकाणचं सांगितलंय. अंतकरणोपैत जे साक्षी चैतन्य आहे ते ज्ञानाला कारण आहे सर्पाच्या, आणि त्या सर्पाला म्हणजे त्याच्या रूपाला सर्पाच्या रज्जुपैत चैतन्य ते कारण आहे अधिष्ठान म्हणून. पण हे तुम्ही आता सांगितलंय विवर्त आणि परिणाम सांगता वेळस, पण त्याच्या अगोदर तुम्ही रज्जूच सांगत होतात ना, पण ते मला कळाना ना. तुम्ही अधिष्ठान का म्हणून बदललं? आता गुरुजी म्हणले आपण तो काय अधिष्ठान बदललंच नाही. मग त्यांच्या लक्षात आलं का त्याला अशी शंका यावी म्हणून बदललंय. त्यांच्या असं लक्षात आलं की याला ही शंका यावी आणि याचं समाधान त्याला व्हावं म्हणून यानं अधिष्ठान बदललं. कळण्यासाठी काय करावं लागतंय ह्या बघा कसं केलंय बघा इथं. आता अधिष्ठान चैतन्य सांगायचे म्हणूनच ही युक्ती केली है की नाही. मग गुरुजी म्हणले तुला शंका झाली काय हरकत नाही, तू असं समज की जे तुला रज्जू अधिष्ठान वाटायली सर्प आणि सर्प ज्ञानाची, रज्जूचं जे अज्ञान असं तुला जे कारण वाटायले म्हणजेच रज्जूच्या अज्ञानापासून सर्पाची उत्पत्ती आणि त्याचं ज्ञान हे तुला भासायले, म्हणजेच जे दिसायले त्याचं अधिष्ठान काय मग रज्जू असं तुला वाटायलंय ना. रज्जू कोण्या सत्तेमधली आहे? आता चैतन्याची रज्जुपैत चैतन्याची सत्ता पारमार्थिक सत्ता है का नाही. आणि दुसऱ्या राहिल्या दोन सत्ता, एक प्रातिभाषिक आणि एक व्यावहारिक. व्यावहारिक सत्ता ही का सांगितली? समजण्यासाठीच सांगितली ना. वास्तविक पाहता पारमार्थिक एक आणि प्रातिभाषिक है का नाही. आपल्याला वाटतंय दोरीवर उत्पन्न झालेला हा प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ आणि दोरी ही व्यावहारिक सत्तेतली, पण व्यावहारिक जी सत्ता आहे ही प्रातिभाषिक सत्ताच आहे. व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता ह्या दोन सत्तेमध्ये काही भिन्नता वाटत नाही. जसं स्वप्नातले पदार्थ हे प्रातिभाषिक सत्तेतले आपल्याला वाटतात आणि जागृतीत आल्याच्या नंतर ते मिथ्या वाटतात, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतलेच वाटतात. पण जागृताच्या वेळेस आपली संपत्ती जागृतीतला आदृष्ट ज्यावेळेस संपत त्यावेळेस आपल्याला जागृतीतलं पदार्थाचं ज्ञान नसतंय, मग ते पदार्थही नसतात. आणि पदार्थाची सत्ता ज्ञान गालीच असते. पदार्थाचं ज्ञान असेल तर पदार्थ आहे आणि पदार्थाचं ज्ञान नसेल तर पदार्थ नाहीच. दृष्टीसृष्टीवाद सांगितलाय आणि त्या दृष्टीसृष्टीवादालाच विवर्तवाद म्हणतात. विवर्त असेल तर कार्य आणि विवर्त नसेल तर. तसं
पारमार्थिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता ह्या दोनच सत्ता आहेत. मग व्यावहारिक सत्ता ही अधिष्ठान कळण्यामुळे सांगितलेली आहे. प्रातिभाषिक सत्तेमध्ये जो पदार्थ उत्पन्न होतो तो रज्जूच्या ज्ञानाने निवृत्त होतो. रज्जू अधिष्ठान चैतन्याच्या ज्ञानाने निवृत्त होतो. जो भ्रम निवृत्त होतो हा कशाच्या ज्ञानाने निवृत्त होतो? ते ज्याच्या अज्ञानानं उत्पन्न झालाय का? त्याच्या ज्ञानानं, ज्याच्या अज्ञानाने जे भासत, ज्याच्या अज्ञानानं जे भासत ते त्याच्याच अधिष्ठान ज्ञानानं निवृत्त होत असा सिद्धांत आहे. मग रज्जू ही भ्रमरूपच आहे आणि सर्प आणि त्याचं ज्ञान हेही कसं आहे? भ्रमरूपच आहे. कार्य आणि कार्याचं उपादान, कार्य आणि कार्याचं उपादान, कारण, उपादान कारण अविद्या. अविद्याच ही प्रातिभाषिक सत्तेतली आहे. अविद्यात कशी आहे? तिची उत्पत्ती तुम्हाला आली ना लक्षात? कशी येतं? कशाच्या अज्ञानात आहे? ब्रह्माच्या अज्ञानात तिची उत्पत्ती आहे का नाही? आणि ब्रह्माचं अज्ञान जर नसलं तर तिची आहे का नाही? अस्तित्वच नाही तिला. मग ज्याच्या ज्ञानामध्ये ज्याला अस्तित्व नसतं ते प्रातिभाषिक सत्तावानच असतं. मग ब्रह्माच्या ज्ञानात अविद्येचं अस्तित्वच नाही. आणि जर ब्रह्माच्या अज्ञानामध्ये त्याचं अस्तित्व आपणाला भासायले ते सत्य कसं मानावं? कारण ब्रह्माचं ज्ञान झालं की ज्याच्या सत्तेवर ते भासायले आहे का नाही, म्हणजे तेही प्रातिभाषिक सत्तेतलंच आहे. म्हणून रज्जू ही सुद्धा प्रातिभाषिक सत्तेतलीच आहे. वास्तविक पाहता दोन्हीही कार्य आणि उपादान कारण हे दोन्हीही कसे आहेत? प्रातिभाषिक सत्तेतलेच आहेत. आणि एकच असं आहे तत्व, ब्रह्मतत्व, चैतन्य, तेच फक्त पारमार्थिक सत्तेतलं आहे आणि तेच सत्य आहे. एकच चैतन्य, तेच फक्त पारमार्थिक सत्तेतलंय आणि तेच सत्य आहे आणि त्याचीच पारमार्थिक सत्ता आहे. पण तुला जे वाटायलंय की रज्जू सर्पाला अधिष्ठान असायला पाहिजे असा तुझा जो आठास वाटायलाय, पण हा कसं आहे? पाहता क्षणी बराबर वाटतंय, ते वाटतंय दोरीच आहे. अधिष्ठान कोण आहे? दोरीच आहे वाटतंय, पण दोरी नसती. त्या आपण एका रेल्वेमध्ये बसलोत ना आणि दुसरी रेल्वे एक तिकडून उभी असावी आणि आपली रेल्वे धकली की वाटतंय नाही आपली नाही, तीच पळायली वाटतंय. होतंय का नाही असं? आहे का नाही? गुरुजीनं त्यांनी एक दृष्टांत सांगितलाय. म्हणले जर समजा एखादी मातीचा चिखल केला आणि त्या चिखलाची एक बाई केली आणि त्या बाईच्या कडावर चिखलाचंच लेकरू दिलं, खरं नाही बर का? चिखलाचंच. आता ते कशाचा गोळा केलता आधी? है का नाही? आणि त्या गोळ्याला आकार द्याला. कशाचा आकार द्याला? बाईचा. नुसत्या बाईचा द्याला का? लेकराचा द्याला. पण लेकराचा कुठे द्यालाय आकार? कडाला बसलोय असा आकार द्याला. मग ते लेकरातला चिकूल आणि त्या बाईतला चिकूल एकच आहेत का दोन आहेत?
दोन कशी म्हणतोय पण ज्यावेळेस ते चित्र बघूत आपण त्यावेळेस ते लेकरू कोणी घेतले कड्यावर मानणार. आईने लेकरू कडाला घेतलं. मग त्या बाळाला आधार कोण आहे आई असं वाटतंय का नाही? पण आहे का आई? आता बाळात बिचिकुलय. आणि त्याच्यात पण चिकूल मग आता त्या बाळाचं अधिष्ठान काय? आई नाही माती आहे पाठीमागं हा ते भीतच पाठीमागं म्हणजे ते समजायच्या आधार अधिष्ठान त्याला ते बनविणारच. आता माती घेतली आपण हा चिखल आहे का नाही? आणि त्या चिखलावर आपण कार्य काढे आणि ते कार्य असं काढे भ्रमरूप काढे एक लेकरू काढे आणि एक बाई काढे आणि चिखल तर एकच आहे दोन्ही चाली. हा मग तिथं ते उपादान कारण आहे का अधिष्ठान कारण मानायचं? आधार कोणाचा आहे? त्या लेकराला आणि त्या बाईला आधार कोणाचा आहे? मातीचा आधार कायच्या आधारावर आहेत ते? चिखलावर आणि जे आधार असतं ते अधिष्ठान असतं. मग ते चिखल अधिष्ठानच आहे ना, हे उदाहरण आहे, हे काय सिद्धांत नाही. म्हणजे तुम्हाला वाटलं गोंधळून गेल्यासारखं व्हायला ना, तुम्हाला वाटलं सिद्धांतच आहे. मग दृष्टांत कळत आहे ना. तुम्हाला आधीच म्हणलो गुरुजीने एक दृष्टांत सांगितलाय. इथं कुंभाराचा संबंधच नव्हता. त्या चिखलाच्या गोळ्याची बाई केली आणि त्या बाईच्या कडावर एक लेकरू दिलंय आणि तेही त्याच चिखलाच आहे का नाही? मग दोन्हीतलाही चिखल एकच आहे का नाही? मग त्या बाळाला अधिष्ठान ती बाई कसं मानावं? आधार कसं मानावं? त्या बाईनं कड्यावर घातलेलं दिसायलंय पण ती बाई नाही ना, चिखल आहे ते. हा हे फक्त दिसतंय तसं वाटतंय दोरी अधिष्ठान आहे पण प्रत्यक्षात नाही. पण ती दोरी कशावर आद्यस्तय? कारण व्यावहारिक पदार्थाला सुद्धा अधिष्ठान लागतंय तेव्हा तो पदार्थ उत्पन्न होतो. हा आता विवर्तकरण मानावं लागेल ना, आणि विवर्तचं अधिष्ठान रूप आहे ना. मग दोरीला सुद्धा अधिष्ठान रज्जुपैत चैतन्यच मानावं लागतं. मग दोरी कशी सांगावी अधिष्ठान म्हणून? पण दोरीचं ज्यावेळेस ज्ञान होतंय का, त्या दोरीचं ज्ञान होता वेळेस चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय दोरीचं ज्ञान होत नाही. मग दोरी सांगितली काय आणि चैतन्य सांगितलं काय? जर एखाद्या बाईनं झुंबर करून आणले कुठून? कुंभाराच्या इथून, सोनाराच्या इथून. हो, सोनाराच्या इथून. आणि तिने एका बाईला दाखवायला नेली. त्यावेळेस त्या बाईला झुंबर आधी दिसलं का सोनं आधी दिसलं? कशाचे झुंबर आहे का नाही? आता ते झुंबर केलेत ते कशावर केलेत आहे का नाही? मग झुंबर बघताना सोनं दिसत नाही का? मग त्या सोन्याला अधिष्ठान झुंबर आहे का झुंबराला अधिष्ठान सोनं आहे का नाही? ते आकार कशावर निर्माण झाले? तर सोने सोनेपणाने न येताची झालेली ने तेवी न वंचता जग होणे अंगे जया, किंवा कल्लोळ कंचुक न फेडता उघडे उदक तेवी जगेशी सम्यक स्वरूप जो, किंवा परमाणुच्या मादिया पृथ्वीपणे न वचेची वाया तेवी विश्वस्फूर्ती या झाकवेना जो. ते अधिष्ठान झाकले जात नाही, त्याचं ज्ञान होतच. वाशेला कैसा वायर जवळ येऊन दुसरं काय असं अधिष्ठानाचं ज्ञान हे जरी
झालं नाही असं आपणाला वाटत असलं, पण झालेला पण ते झाल्याशिवाय होतच होतच नाही, है का नाही? मग हे सहज आहे बर का, सहज होतंय. पण सुरुवातीला जो दृष्टांत देता का गड्याचा, तो काय म्हणतो, मालकच दिसत नाही तर मालकीन कव्हा दिसन. आता ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला, अधिष्ठान आणि आधार हे जाणून घेण्याचा, उपाधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला, आता जाणता येतील. कव्हा त्याचा विचारच केला नाही तर कसं ज्ञान होईल त्याच? बाईनं सोनं जर नवऱ्यानं केलं, दागिना आणला, तर सोनं म्हणून बघावं त्याच्याकडं का दागिने म्हणून बघावं? दागिने म्हणून बघावं तर दागिना ते काय त्याला अलंकार म्हणून जर त्याच्याकडे बघायचं असलं तर अलंकार कशाचे भेटतात ना, खापराचे बी भेटतात अलंकार. जरी झुंबर आणले तरी तिनं सोनं म्हणून बघावं त्याच्याकडं. पण ती सोन्याला किंमत देत नाही. कशाला किंमत देते? आकाराला, है की नाही? आकाराला बोलणाऱ्या वृत्त्या अशा आहेत, रूपाला बोलणाऱ्या वृत्त्या त्याच्या अधिष्ठानाला बोलत नाही, त्याच्या आकाराला. आणि त्याच्यावर जे आकार निर्माण होतात का, हे वास्तविक सत्य आहेत का? ते आकार त्याच्यापासून, सोन्यापासून वेगळे आहेत का? निराळे आहेत का? कारण सोन्यावर ज्यावेळेस दागिने केले जातात त्यावेळेस त्या सोन्याला काहीच धक्का लागत नाही. समुद्रावर लाटा निर्माण होतात त्यावेळेस लाटा जरी झाल्या असल्या तरी लाटात काय हे का नाही? नाही कोणी म्हणते तिकडून एखादी लाट आली की आपण धोतर धरू, धोतरात एखादी लाट घेऊ इकडं. धोतरात लाट धरा येत असती, किती चॅप्टरपणा करा, ती लाट धोतरात धरायची येत नाही. तस त्याप्रमाणे अलंकार अधिष्ठानावर म्हणजे सोन्यावर जे अलंकार निर्माण करतात किंवा निर्माण झालेले दिसतात ते सोन्याहून वेगळे नाही. समुद्रापासून लाट वेगळी नाही, ती समुद्राच्या बाहेर सुद्धा निघत नाही, तिला अस्तित्वच राहत नाही. आणि तसे सोन्याचे दागिने जर केलेले असले, ते दागिना जर बाहेर निघाला, त्याचं रूप आकार आहे का नाही, बाजूला करायचे येत नाही. आणि मग असे हे दृष्टांत लवणाची मादिया, पृथ्वीपणे नवचेची वाया, पृथ्वीचे बारीक बारीक कण किंवा मिठाचे बारीक बारीक कण हे पृथ्वीपासून वेगळे करता येत नाही. पृथ्वीपणे न वचेची वाया म्हणजे हे जसे वेगळं करता येत नाही, तसं हे कार्य जे आहे हे अधिष्ठानाहून वेगळं करता येत नाही. म्हणजे उपादानाहून वेगळं करता येत नाही. कारण उपादान कारण त्याच्यातलं काढून घेतलं तर कार्य शिल्लक नाही, राहतच नाही ना. जर समजा एखाद्या लहान मुलाला झाडाला पंचीम आली म्हणून झोका बांधून द्यावा, कशाला? है का नाही? झाडाच्या फांदीला. आणि त्यावर
झोक्यावर जाऊन लेकरू बसवावं, है की नाही? मग त्या लेकराला अधिष्ठान कोण मानायचं? हा. ते लेकरू कशावर बसलंय, है की नाही? मग ते झोका अधिष्ठान आहे का झाड अधिष्ठान? झाडच झोकाच्या झाडाला आहे ना. त्या मातीचा चिखलाची बाई केली होती आणि त्या बाईच्या कडेवर लेकरू दिलं होतं. ते लेकराचं अधिष्ठान काय आहे? मातीचे का नाही? तसं झोक्यात बसलेल्या लेकराला अधिष्ठान काय समजायचं, है का नाही? त्याला आधार. झाडावरच टाकलं ते झोका. झोका कशावर आहे? झाडावर. जरी आपल्याला दिसत असलं नाही ते झोक्यात बसले, हा झोक्यात नाही ते झाडावर बसले, झोका कुठे? हा. झाडावर. है का नाही? तसं अधिष्ठान, दोरीचं जे अधिष्ठान तेच अधिष्ठान रजूला, रजूच्या रजू जे कार्य आहे सर्प आणि त्याचं ज्ञान, या सर्प आणि ज्ञानाला अधिष्ठान चैतन्यच आहे, रज्जू नाही. पण विचार न करता आपल्याला असं वाटतंय की नाही रज्जूच अधिष्ठान आहे. पण विचार करून जर बघितलं तर रज्जू अधिष्ठान होत नाही. याच्यामध्ये एक मेन मुद्दा असा आहे की रज्जू ही चेतन आहे का जड आहे? जडच आहे ना. मग जडापासून कार्य होतात का काही? आणि त्या ठिकाणी तर कार्य झालेले येतं. सर्पाची आणि त्याच्या ज्ञानाची उत्पत्ती झाली आणि ती उत्पत्ती जडापासून होईल का? आणि मग जडापासून जर उत्पत्ती मानली तर त्या लेकराला अधिष्ठान ती बाईच मानावं लागेल. पण ते लेकरू जर मोड किंवा ती बाई जर मोडली तर लेकरू बी मोडत आहे. कारण एकाच चिखलाच येत नाही ते. आणि ते लेकरू असं काही वेगळं काढून दाखवलं नाही, असं चिटकूनच काढलेलं असन ना, त्याला जॉईंटच असन ना. आणि त्या बाईला जर असं मोड, लेकरू बी मोडन किंवा मग अधिष्ठान ते कसं मानायचं म्हण? कारण अधिष्ठान कसं असतंय? भिन्न असतंय, है का नाही? कार्यापासून भिन्न असतंय, वेगळं असतंय, निराळा असतंय. म्हणून रज्जू अधिष्ठान मानता येत नाही. म्हणून गुरुजी म्हणाले की बाबा एक कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाला अधिष्ठान होत नाही. मग रज्जू ही कल्पितच आहे आणि सर्प आणि त्या सर्पाचं ज्ञान ही कल्पितच आहे. म्हणून हे जगत ही कल्पितच आहे आणि या जगाचं जे उपादान कारण आहे तेही कसं आहे? कल्पितच आहे. म्हणून कल्पित जे असतं का ते अधिष्ठान कारण होत नाही. ते परिणाम कारण होईल पण अधिष्ठान कारण होत नाही. म्हणून या जगाला अधिष्ठान दोन मानावे लागतील. कारण जगत कार्यरूप आहे म्हणून एक मायाचा परिणाम मानावा लागेल आणि चैतन्याचा विवर्त मानावा लागेल आणि तो विवर्त पारमार्थिक सत्तावान सत्य मानावा लागेल आणि परिणाम हा कल्पित मानावा लागेल आणि तो प्रातिभाषिक सत्यत मानावा लागेल. आणि प्रातिभाषिक सत्तेमध्ये जे हे कार्यरूपाला आलेलं
जगत आहे याला अधिष्ठान अधिष्ठान काय मानायचं मग? उपादान नाही, अधिष्ठान काय मानायचं आहे का नाही? चैतन्य मानावं लागेल. म्हणून रजोपहित जे चैतन्य आहे, रजोपहित चैतन्य जे आहे ते जे कार्य झालं आहे सर्प आणि सर्पाचं ज्ञान, त्याला अधिष्ठान कारण चैतन्यच मानावं लागेल का नाही? आता लक्षात आलं का नाही? मग या जगाला कारण आता कोण कारण मानायचं? अधिष्ठान कारण. त्याच्या वाचून जगताची उत्पत्ती होईल का? मग त्याच्या अज्ञानानंच हे जगत आपल्याला कामून दिसायलंय. मग आहे का नाही? हे असे अनुभवानं कळाव. म्हणून आता करायला शास्त्र सांगतय हो, पण आपल्याला नीट ऐकावं लागतंय, हे का नाही? तर सांग बराबर सांगतय. हा मग एकदा जर शास्त्राची ती सांगण्याची ती कला ही लक्षात आली की मग हुटकत नाही, मग हुटकत नाही ते. मग कुठेही गेला कोणी काही बी सांगू द्या, दुसऱ्यानं चूक जरी सांगितलं तर हे बरोबर करून घेते. सुतारानं कान जरी आऊत भरलं ना आणि गडी जर चांगला असला ना ते तिथंच करते वावरात, सुताराकडे आणत नाही. पण गडी चांगला पाहिजे ना. हा ते काय करायला म्हणून मालक जवळ जाते आणि त्याचा वास येते. कसा करीन ते बरोबर त्याची त्यालाच कळत नाही. बरोबर असा कल्पित पदार्थ दुसऱ्या कल्पित पदार्थाचं अधिष्ठान होत नाही, असा वेदाचा सिद्धांत आहे. म्हणून गुरुजी या कल्पिताच्या अधिष्ठानाविषयी जी त्यानं शंका घेतली होती त्याचं त्यांनी समाधान केलंय. आता जसे रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने, रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान उत्पन्न होते, तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानाने, तसेच रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या ज्ञानाने सर्प व त्याचे ज्ञान निवृत्त होते, असं सद्गुरूंनी पुन्हा अजून तसं म्हणले. अधिष्ठान चैतन्य सांगितलंय आणि ते सांगून काय म्हणलेत शेवटी त्याला जसं रज्जूच्या विशेष स्वरूपाच्या अज्ञानानं काय होतंय, सर्पण त्याचं ज्ञान उत्पन्न होतंय. हा आणि तसंच रज्जूच्या ज्ञानानं ते काय होतंय. आता पुन्हा आता अगोदर काय म्हणले होते? नाही, अगोदर अधिष्ठान काय सांगितलं होतं? चैतन्य. आणि आता काय म्हणत अजून? रज्जूच्या अज्ञानानं काय होतंय? सर्पाची उत्पत्ती होती आणि त्या सर्पाच्या ज्ञानाची होती. आणि त्या रज्जूच्या ज्ञानानं पुन्हा काय होतंय? त्याची निवृत्ती होती. आता इथं अधिष्ठान कुठे म्हणाले ते? आणि मग याच्या अगोदर काय म्हणू लागले? अहो रज्जूपैत जे चैतन्य आहे त्या चैतन्याच्या ज्ञानानं काय होतंय? सर्प आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होती. हा म्हणजे सर्पाला अधिष्ठान काय सांगू लागले? चैतन्य सांगू लागले. आणि आता अजून काय सांगायले? म्हणजे सारखं अधिष्ठान बदलायलेत का नाही? आता बदललं. ते काय म्हणाले तर दोरीच्या ज्ञानानं काय होतंय? सर्प आणि त्याच्या ज्ञानाची निवृत्ती होती दोरीच्या ज्ञानानं. आणि दोरीचं अज्ञान झालं, उत्पत्ती होती. आणि याच्या अगोदरच आताच काय म्हणले होते?
रुजुपोचे असं का म्हणून करायले तो? अहो रजू म्हणलं काय, हाच भाग समजून सांगायचा आहे. पुन्हा अजून त्याला याच्यात घोळ होऊ नये. पुन्हा रजू म्हणलं तरी चूक होऊ नये, तरी चूक होऊ नये. आणि ते अगोदर थोडस सांगितलं तुम्हाला, सोन्याचं अलंकाराचं ज्ञान होता वेळेस सोन्याचं ज्ञान अलंकाराचं बी होतंय. मग ज्यावेळेस दोरी बघतो त्यावेळेस आपल्याला त्या दोरीच्या चैतन्याचं ज्ञान होतंय. नवे चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय दोरीचं होतच नाही. आधी अधिष्ठानाचं ज्ञान व्हावं लागतंय तवा. हा पण दोरीचं जरी झालं तरी चैतन्याचं ज्ञान झाल्याशिवाय दोरीचं ज्ञान होत नाही. आणि ज्यावेळेस दोरीचं अधिष्ठानाचं ज्ञान झालं, दोरीच्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं, तर मात्र त्या ठिकाणी दोरी अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर दोरी कशी दिसत? मग कशाचं ज्ञान झाल्यावर काय राहतंय आणि कशाचं अज्ञान झाल्यावर काय दिसतंय? अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर आद्यस्थ पदार्थ त्याच्यावरला निवृत्त होतय, है का नाही? आणि आद्यस्थ पदार्थाचं ज्ञान झाल्यावर अधिष्ठानाचं है का नाही, त्याचं अज्ञान राहतंय. पण त्याच्या अज्ञानात काय होतंय? कार्य दुसरं प्रतीला येतंय, विपरीत स्वभाववान हे प्रतीला येतंय. अशा ह्या क्रिया आणि कशात चालू होत्याता, कशात राहत्याता, कशाने निवृत्त होत्याता, हा सगळा अभ्यास चाललाय आता. हा कशामुळं सांगायले तर हे इतकं कशामुळं सांगायले? हे जग जर कळालं तर जगाचा अधिष्ठान कळलं किंवा करता कळलं, है का नाही? आणि तो करता जरी कळला तर कसा करता आहे, आणि आपल्याला कळून काय घ्यायचंय? जग कळून घ्यायचंय का जगातलं कळून घ्यायचंय? आता आपण काय कळून घ्यायलो? जग कळून घ्यायलो का जगातलं कळून घ्यायलो? जगातलं काय कळून घ्यायचंय? जग कळून घ्यायचंय. जग कळून घेतलं की जगातलं आपोआप कळत आहे, है का नाही? म्हणून जग कळावं. आणि त्या जग कळण्यात काय कळत आहे? जगाचं अधिष्ठान बी कळत आहे आणि जगातलं बी कळत आहे. आणि जगातलं कळू की न कळू, पण अधिष्ठान कळणं महत्वाचं आहे ना, है का नाही? मग अधिष्ठान कळण्यासाठी ह्या ज्या प्रक्रिया चालल्या तर हे जगाचं अधिष्ठान कळण्यासाठी. आणि ते जगाचं अधिष्ठान कोण आहे? हे आपणच आहे, कारण आपण चैतन्य रूप आहे, है का नाही? जगत भ्रमरूप आहे आणि आपलं स्वरूप कसं आहे? सतरूप चैतन्य आहे. आणि ते सतरूप चैतन्यच भ्रमरूप पदार्थाचं अधिष्ठान आहे. आणि हे त्या अधिष्ठानाला कळा नाही, हेच कोणाला कळा ना? आणि त्याच अधिष्ठानाला कळून द्यायचं की तूच अधिष्ठान आहेस म्हणून. कशाचं? ह्या जगताचं. स्वप्नाचं कोण अधिष्ठान आहे? स्वप्न कोणी? आणि ते साक्षी कोण आहेत? किती बऱ्या सांगितले पंचकरणामध्ये, तुम्ही कोण आहेत, तुम्ही कोण आहेत. मग अधिष्ठान रूपानं आपणच आहेत ना, हे कळाव. त्याच्यासाठी शास्त्र वारंवार ह्या प्रक्रिया वापरून आपल्याला शहाणं करून सोडायले, है का नाही? पुढचा भाग उद्याच्या वेळात पाहू. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. महावीर ज्ञानेश्वर महाराज की जय. आधार विश्वात्मके देवे तेने वाग्यज्ञ तो साधे. तो शौर्य मद द्यावे पसाय दानहे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्म निधी वाढो. भूता परस्परे जळो मैत्र जीवांचे. बंद केलं. दुरितांचे तिमिर जावो.
विश्व स्वधर्म सूर्य पाव जो जे वांचिल तो ते लावो प्राणी जात वर्षक सकळ मंगळी ईश्वर